दिवाळीनंतरचा काळ हा भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत ऊर्जावान आणि आध्यात्मिक बदलांचा कालखंड मानला जातो। या काळात देवदेवतांचे कार्य पुन्हा सुरू होते, शुभ कार्याची मुहूर्ते खुली होतात आणि ग्रहांच्या ऊर्जाही नव्या रूपात सक्रिय होतात। पण मीन राशीसाठी हा काळ नेहमीप्रमाणे शांत राहणार नाही। दिवाळीनंतर या राशीच्या जीवनात काही धक्कादायक बदल, मानसिक ताण आणि घरगुती संघर्ष उभे राहू शकतात। या सर्व घटनांचा परिणाम फक्त बाह्य नव्हे तर अंतर्गत मानसिकतेवरही दिसून येईल। खाली दिलेल्या 4 घटना या मीन राशीच्या व्यक्तींनी अत्यंत सजगतेने आणि आत्मसंयमाने हाताळणे गरजेचे आहे। नंबर 1 आहे घरातील एखाद्या विश्वासू व्यक्तीकडून अनपेक्षित विश्वासघात। या घटनेची सुरुवात शांततेने होईल, पण हळूहळू परिस्थिती ताण घेईल। तुम्हाला ज्यांच्याकडून सर्वाधिक साथ मिळेल असं वाटत होतं, तीच व्यक्ती एखाद्या कारणाने तुमच्या विरुद्ध वागू शकते। हा विश्वासघात फक्त बोलण्यापुरता नसेल तर तो भावनिक किंवा आर्थिक दोन्ही स्वरूपाचा असू शकतो। एखादा जिवलग मित्र, भावंड किंवा नातेवाईक तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवेल। तुमच्या वैयक्तिक निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाईल। काही मीन राशीच्या लोकांसाठी ही घटना इतकी धक्कादायक असेल की त्यांनी वर्षानुवर्ष जपलेलं नातं एका दिवसात कोसळेल। गुरुग्रहाच्या दुर्बल स्थितीमुळे आणि राहूच्या प्रभावामुळे लोकांचे खरे चेहरे दिसू लागतील। हा काळ तुम्हाला शिकवेल कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही। जर तुम्ही संयमाने, मौनाने आणि विचारपूर्वक प्रतिसाद दिला तर या घटनेतून तुम्ही तुमची आंतरिक शक्ती शोधाल। पण जर प्रतिक्रिया भावनांवर आधारित दिली तर घरात गोंधळ आणि अपमान दोन्ही संभवतात। नंबर 2 आहे आर्थिक अस्थिरता आणि जबाबदाऱ्या वाढण्याचा धक्का। तुळशी विवाहानंतर दिवाळीनंतर शुक्राचा प्रभाव आर्थिक क्षेत्रात सक्रिय होतो, पण मीन राशीसाठी हा काळ आर्थिक झंझावात घेऊन येतो। अचानक आलेला वैद्यकीय खर्च, घरातील जबाबदाऱ्या, मुलांच्या शिक्षणाशी संबंधित खर्च किंवा व्यवसायात नुकसान, अशा घटनांची मालिका सुरू होऊ शकते। काही मीन राशीच्या व्यक्तींना जुन्या कर्जाची आठवण येईल। बँक किंवा कर्जदारांकडून तगादा सुरू होईल। काहींच्या नोकरीत तात्पुरता अडथळा किंवा पगारात उशीर होईल। अनेकांना असे वाटेल की सगळं सुरळीत चालू असताना हे का घडतंय। पण हा काळ तुम्हाला तुमच्या आर्थिक नियोजनाची कसोटी पाहायला भाग पाडेल। शुक्र आणि केतू यांचा संयोग भास आणि वास्तव यामध्ये अंतर निर्माण करतो। त्यामुळे एखादी गुंतवणूक किंवा व्यवसाय मिळणारा प्रस्ताव खूप फायदेशीर वाटेल, पण नंतर तो नुकसानदायक ठरू शकतो। या काळात पैशांशी संबंधित प्रत्येक निर्णय गुरुवारी किंवा शनिवारी न घेणे, तसेच कोणतेही मोठे व्यवहार थांबवणे हितकारक ठरेल, कारण हा काळ भ्रमाचा काळ आहे जिथे बाह्य चमक खरी नसते। नंबर 3 आहे घरगुती वाद आणि तमाशा स्वरूपात उभा राहणारा संघर्ष। शनी आणि मंगळ या दोन्ही ग्रहांच्या टोकदार ऊर्जेमुळे मीन राशीच्या घरगुती जीवनात असंतुलन येऊ शकते। लहान कारणावरून मोठे वाद होणे, जुन्या गोष्टी पुन्हा उकरल्या जाणे आणि प्रत्येकजण स्वतःचं मत योग्य ठरवण्याचा हट्ट धरणे, अशा घटना वाढतील। विशेषतः स्त्री व्यक्तींमध्ये ताण अधिक जाणवेल। सासरच्या मंडळींबरोबर गैरसमज, पती पत्नीतील वाद, संवादात कटुता, मुलांशी तणावपूर्ण नातं या गोष्टी घरचं वातावरण अस्थिर करतील। काही मीन राशीच्या व्यक्तींना शेजारच्यांशी किंवा नातेवाईकांशी मोठा वाद निर्माण होऊ शकतो। कधीकधी तिसरी व्यक्ती घरात हस्तक्षेप करून परिस्थिती अजून भडकवेल। हा तमाशा एवढा वाढू शकतो की काही काळासाठी घर सोडून जाण्याची वेळ येईल किंवा शांततेसाठी कोणीतरी मध्यम मार्ग काढावा लागेल। शनीची दृष्टी 4थ्या भावावर असल्याने घरातील शांती तात्पुरती हरवते, पण लक्षात ठेवा हा काळ तुमची सहनशक्ती तपासण्यासाठी आहे। शांत राहून आणि मौन राखून परिस्थिती हाताळल्यास वाद हळूहळू शांत होईल। नंबर 4 आहे जुन्या कर्मांचे फळ आणि मानसिक संघर्ष। दिवाळीनंतर सूर्य राहूच्या प्रभावाखाली जातो आणि मीन राशीच्या 12व्या भावात मानसिक आंदोलन वाढवतो। हा काळ असा असेल की मनातील जुने अपराधगंड, न सुलझलेले प्रश्न आणि जुन्या नात्यांचे भूत पुन्हा जागे होतील। काही मीन राशीच्या व्यक्तींना वाटेल की जीवनात काही न उलगडलेले रहस्य पुन्हा समोर येत आहे। काहींना स्वप्नांमध्ये पूर्वीचे प्रसंग, मृत व्यक्ती किंवा अपूर्ण नात्यांचे प्रतिबिंब दिसेल। ही घटना आध्यात्मिक दृष्टिकोनातून कर्मफळांचा काळ म्हणता येईल। ज्यांनी पूर्वी कुणाला दुखावलं आहे त्यांना आता त्याच भावनेचा अनुभव मिळेल। ज्यांनी स्वतःला नेहमी इतरांसाठी झोकून दिलं त्यांना आता स्वतःसाठी जगण्याचा संदेश मिळेल। मानसिकदृष्ट्या हा काळ थकवणारा असेल। बैचेनी, निद्रानाश, विचारांचा ओघ आणि आत्मसंशय या गोष्टी त्रास देतील। पण लक्षात ठेवा हा मानसिक संघर्ष म्हणजे आत्मशुद्धीचा टप्पा आहे। तुम्ही ज्या गोष्टींना दुःख समजता आहात त्या खरं तर तुमच्या आध्यात्मिक पुनर्जन्माची सुरुवात आहे। आता संरक्षण आणि उपाय। मीन राशीवर दिवाळीनंतर गुरु, शनी, राहू आणि शुक्र यांचे संमिश्र प्रभाव दिसत आहेत। हे ग्रह चंचल आणि भावनिक स्थितीत असताना तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा,
अविश्वास आणि मानसिक दडपण निर्माण करू शकतात. त्यामुळे या काळात केवळ शास्त्रानुसार नव्हे तर ऊर्जेच्या संतुलनानुसार उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. नंबर 1 आहे गुरुवारचा विशेष उपवास किंवा दान. मीन राशीचा स्वामी ग्रह गुरु असल्याने गुरुवारी केलेले दान अत्यंत फलदायी ठरते. गुरुवारी पिवळा रंग परिधान करा. पिवळे फळ, चणे, बेसन, हळद किंवा केशर यांचे दान करा. मंदिरात श्री विष्णू किंवा दत्तगुरू यांचे दर्शन घ्या. गुरुग्रह प्रसन्न झाल्यावर घरात संवाद, प्रेम आणि विश्वास पुन्हा प्रस्थापित होतो. नंबर 2 आहे घरातील ऊर्जा शुद्धीकरण. शनी आणि राहूचा प्रभाव कमी करणे. दिवाळीनंतर शनी आणि राहू घराच्या 4थ्या भावावर प्रभाव टाकतात. त्यामुळे घरात अचानक वाद, थकवा आणि अपशकुन निर्माण होईल. रविवारी किंवा शनिवारी गंगाजलात थोडं मीठ आणि हळद मिसळून संध्याकाळी घराच्या सर्व कोपऱ्यांमध्ये शिंपडा. घरात दररोज संध्याकाळी शंख फुंकण्याची सवय लावा. शंखाचा नाद नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि शक्य असल्यास घराच्या मुख्य दरवाजावर गुढी किंवा छोटा तोरण बांधा. त्यावर तुळशी, आंब्याची पाने आणि लिंबू लावा. हे ऊर्जा अडथळे दूर करते. शनिवारी काळं तीळ किंवा तेल दान करा. श्री शनिश्चराय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. या उपायांनी मानसिक भार हलका होईल आणि घरातील वातावरण पुन्हा सौम्य बनेल. जर तुम्ही संयम, श्रद्धा आणि मौन या 3 गोष्टींनी पुढचा काळ पार केला तर डिसेंबरपासून मीन राशीचं भाग्य पुन्हा उजळेल. नव्या नात्यांची पुनर्स्थापना होईल, आर्थिक स्थैर्य वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःच्या आत्म्याचा खरा आवाज ऐकू येईल. हा काळ तुमच्यासाठी परिवर्तनाचा नाही, पुनर्जन्माचा आहे. ब्रह्मदेव तुमच्यावर परीक्षा घेतो आहे, पण ती परीक्षा तुम्हाला तुमचं खऱ्या अर्थाने तेज दाखवण्यासाठी आहे. म्हणूनच घाबरू नका, सजग राहा, कारण प्रत्येक धक्क्याच्या शेवटी तुमचं भाग्य पुन्हा नव्याने लिहिलं जाणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.